या तेज प्रताप मक्तेदाराचा अपमान केला तिनं, मग तिला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे ना. आणि शिक्षा म्हणून बरं का, शिक्षा म्हणून पहिलं काम जर मी काय केलं असेल तर तिला आपल्या कामावर ठेवलं. आली ना आता नजरेच्या टप्प्यात. हा आता मी सांगेल तवाच ती बसणार आणि मी सांगेल तवाच ती उठणार. नुसता सलाम ठोकणार मुजरा. कसं वाटलं माझं नियोजन नाही? करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. चांगलंय. आमच्याकडून चांगली रणनीती शिकताय तुम्ही. माई चांगलंय. वाचलीस. बाबू काय होतंय? सांगतो आधी पाणी दे. घे. अरे आता सांग ना. काकी आता काय सांगू तुला, मला पण आता कळलंय. माझ्या प्रेमाचा मार्ग हाय लय खडतर, त्यामुळं मला करायला लागतात अशा लढतर. आय 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 कविता झाली की. अजून एक मला कोणीतरी सांगितलं होतं, तुला म्हणून सांगतो, फक्त पकड. काकी प्रेमाच्या दर्यात बोट घेऊन जायचं नसतंय. बोट म्हणजे वडी ग, वडी वडी. प्रेमाच्या दर्यात वडी घेऊन जायचं नसतंय, डायरेक्ट सूर मारायचा असतोय. काकी काय काय मॅनेज करायचं ग. एकीकडे माईला मॅनेज करा, एकीकडे माझ्या हानकी बडीवला. म्हणजे वैदे ग. काकी लई स्ट्रगल आहे ग, लई स्ट्रगल आहे. काकी तुला सांगतो ना मी, आज मटनच बनवा, त्याशिवाय काय सुचणार नाही मला. एक कप गा वैदू. कमाल. त्याच्यावर मला खूप भारी वाटतंय आज. का ग? काय माहित, असं वाटतं की ही पाणीपुरी, ही नोकरी, हे सगळं माझ्या नशिबात होतं. म्हणजे मला रमावतीत राहायचंच होतं, पण आई कन्व्हिन्स होईल असं काही कारणच मिळत नव्हतं. सो ज्या क्षणी या नोकरीची ऑपॉर्च्युनिटी आली ना, मी इतक्या फास्ट ग्रॅब केली आहे सांगू तुला. तुला माहितीये आई मला दिल्लीला पाठवायला निघाली होती. काय? हो, म्हणजे MBA आणि मग तो जॉब, ती सगळी सायकल. मला तर बोर झालं होतं. तुला काय वाटतं, इथे थांबून तुझं नशीब बदलेल? एक इम्पॉर्टंट कॉल है, आलेच मी.
कशी आहे पाणीपुरी? तिखट खाऊ नको, ठसका लागेल. इकडे इकडे, उजवीकडे नाही डावीकडे. माग बघ ना. दिसलं का? दिसलं? इकडे ये ना. आलेच मम्मी. अगं का आलायस इथे? हा म्हणजे तुला भेटायला आलो. तुम्हाला सारखं सारखं काय म्हणत असते? काही कमवत नाही, काही नोकरी करत नाही. हे बघ, 1 तासात कमवली, 24 तासात किती कमी. आता ही लक्ष्मी माझ्या लक्ष्मी. कपडे घेऊ का तुला ह्याचे? ऐक आपण दोघं जाऊ. तू हे तू आधी देवा पुढे ठेव, मग मला दे. हा अशीच संसारी बायको पाहिजे होती मला. हाव लकी आय एम. आता याचं सेलिब्रेशन करूया आपण मस्तपैकी सेल्फी काढून. ऐक ना, इथे नको, इथे वैदेही आपण नंतर भेटू. हा वैदिक कॉमेडीकडे काय लक्ष देते? गुरु प्लीज. गुरु मस्त हाक मारते तू. ठीक आहे, तुझ्यासाठी नाही. आय लव्ह यू. मी टू. जाऊ. अरे तुझी खाऊन झाली. दादा अजून एक प्लेट करा. भारी आहे ना इथली पाणीपुरी? तू काय म्हणत होतीस ग? बरोबर, इथली ही. रेशू, तू आता तरी खरं सांगणार आहेस का मला? अगं कॉलेजचं काम होतं ना त्याचं, म्हणून आला होता. कॉलेजचं काम? सिरियसली रेशू, मला कळत नाही असं वाटतंय का तुला? तुम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आहात हे माहितीये मला, आणि ती रिलेशनशिप किती हेल्दी आहे ना हेही दिसतंय. रेशू, तुझ्या चेहऱ्यावरनं कळतं तुझ्या मनात काय सुरू आहे ते. काहीतरीच काय चेहऱ्यावरनं कळतं म्हणे. तू काय ज्योतिषी आहेस का जज आहेस? पण जज किंवा ज्योतिष नाहीये, पण तुझी मैत्रीण नक्कीच आहे. रेशू काय चाललंय? तो गिल्ट ट्रिप करतोय ना तुला, त्रास देतोय ना, कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय तो तुला. खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी रेशू. यार तुला असं नाही बघू शकत मी. मला सांग ना, यातून बाहेर कसं पडावं हे कळत नाहीये तुला? ट्रॅप फील होत आहे का? मी आहे ना, मी मदत करते ना तुला. मला फक्त खरं खरं काय ते सांग रेशू. मला हे करायला अजिबात आवडत नाही, पण तुला माझी शपथ आहे. नाहीच बोलायचं ना तुला काही? बाई तू चला, घोरपड्यांचं एवढं हे 4 गुंठ्याचं डील झालं का नवीन काहीतरी घेता येईल मला. अहो ती किमया नाही का, ती वैदेहीची मैत्रीण. पुढे बोल. तिच्या भावाचं का नाही आपल्या ताईडीला स्थळ सांगून आले. काय त्याचं नाव म्हणली? परेश.
त्यांचा फोन आलता, ते म्हणले की बघायचा कार्यक्रम करून टाकूया. उद्या परवाच म्हणत होते. काय सांगू त्यांना? हा, हो म्हणून टाक त्यांना. सांगते. तसाही नाकारच येणार आहे. एवढे कार्यक्रम केलेत बघायचे, अजून एक कार्यक्रम होऊन जाईल. हा, पण या टायमाला चहा संघ फक्त पोहे द्यायचे. ते लाडू, चिवडा, मिठाई, फालतू वेस्टेज नाही पाहिजे. तुला सांगतो, किती उपास तापास कर, काय बी कर, या पोरीचं लगीन नाही तर नाहीच जमायचं. कद्रू नशीब आहे तिचं, कद्रू. ती जन्माला आली, माझ्या माग पनवतीच लागली. नशीब फुलवायला घरच्यांची साथ लागते. पप्पांनी तर माझ्या नशिबाला शाप दिला. एवढी वाईट आहे का मी? केशू, मला दुसऱ्यांकडनं कळालं की तुमचं रिलेशनशिप आहे. मला खरं खरं सांग ना, तुम्ही खरंच रिलेशन मध्ये आहात का? होतं. आणि आता? आणि आता काय पण झालं तरी मला रेशमशीच लग्न करायचं. मला बाकी काय माहित नाही. त्याच्यात या अडचणीत आले म्हणून तू आता आठवलं सगळं, नाहीतरी ह्याच्या आधी बरं सांगितलं नाही. हे थंड, तुला कवा नाही चेष्टा सुचते काय मर्दा? जरा गप्प बसत जागी. गुरु, तिचं पण तुझ्यावर प्रेम आहे का? हा, अरे म्हणजे तुला विश्वास नाही माझ्या? नाही म्हणजे तुम्हाला दोघांना पण नाही पटत? तुम्हाला पटत नाही ना? ठीक आहे, हे बघ, हे तिचं मी मेसेज दाखवतो, चॅट दाखवतो, ते फोटो पण बघ. अरे पुरावा नाही, विचारलं. दोस्त आहे तू आपला, कशाला खोटं बोलशील? तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. पण काही म्हण थंड, तिचं याच्यावर प्रेम आहे हे एक बरं झालं. मियां बीवी राजी तो क्या करेगा काजी. माझ्याकडे घाण केला. ए गुरु, तुझं लव्ह मॅटर आम्हाला आधीपासूनच माहिती होती. तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही? शाळेत असल्यापासून ओळखतो तुला मी. मागच्या बाकावर बसून काय करायचं सांग की, काय करायचं सांग की. अरे सांगितलं काय नाही मला? ते तुला सांगणार होतो. सांगणार होतो, सांगायचंच ना. हीच का दोस्ती? आणि काय रे, तुला माझ्याशी बोलायला काय माझी अपॉइंटमेंट घ्यायला लागते का अर्ज करायला लागतो? सांगणार होतास. अरे सांगणारच होतो, म्हणजे प्रॉब्लेम आहे काय? म्हणजे माझा आणि रेशमचा एकमेकांवर लय म्हणजे लय प्रेम आहे. काय घरच्यांना कळलं तर घरचे त्याला दांबून ठेवतील, घराच्या बाहेरच सोडणार नाही. मी त्याच्या घरच्यांना आवडत नाही, त्यामुळे आमचं लग्न होणं अवघड आहे. का? त्यासने असं वाटतंय मी त्याचा मित्र आहे म्हणजे मी असाच रिकामटेकडा आहे, बोंबलत बसतोय, मला जॉब नाही, सेटल नाही. त्यामुळे तिचं आणि माझं लग्न नाही होऊ शकत.
सगळं खूप छान आणि सुरळीत झालं असतं का आमचं. तुला माहितीये खूप सुंदर कविता करतो तो. त्यावरच मी फिदा झाले. पण आता नाही होत इच्छा माझी. म्हणजे एक तर तो काही काम धंदा करत नाही. बरं चल मी तेही समजून घेतलं असतं, पण असं दिवस दिवस त्या तेजाच्या मागे फिरणं, नाही तर त्याच्या गुंड मित्रांसोबत फिरणं, दुसऱ्याच्या नावाने असं हुर्रे हुर्रे करत, हे असं पॉलिटिक्स सभा, या सगळ्यांनी पोट भरणार आहे का? सिक्युअर लाईफ मिळेल का ह्याच्याने? खूपदा समजावलं ग मी त्याला, खूप वेळा. स्वतःचा विचार कर, 2 पैसे कमव, आपल्या फ्युचरचा विचार कर. पण तो ऐकेल तर ना. ब्रेकअप केलं शेवटी. तरी भेटायला येतो तो तुला. भेटतो, वाट अडवतो. खूप दिवसांपासून मी त्याला डिस्टन्स करायचा प्रयत्न करते, पण तो एक्सेप्टच करत नाहीये ग. आणि आता तर आई बाबांनी माझ्यासाठी मुलंही पाहायला सुरुवात केली. एका मुलाला मी होकारही दिला. पण वैदू, मला ना या सगळ्या प्रकरणाची खूप भीती वाटतेय ग. खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतंय ग हे सगळं. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असं काय नाही रे त्याच्या. तू म्हणतोयस तसं मी आणि रेशमनं पळून जाऊन लग्न केलं असतं, आतापर्यंत कोणी सपोर्ट करायलाच नव्हता. त्यामुळं आता माझा सपोर्ट हाय म्हणल्यावर सुद्धा आपलं परत तेच गिटार वाजवतोय. अरे पण त्याच्या गुरु, तेजाच्या दोस्तीत कात्री नाही, खात्री चालत्या. आणि त्याच खात्रीनं सांगतोय तुझं आणि रेशमचं लग्न मी लावून देणार. आणि हा आपला शब्द आहे. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. परमनंट मार्कर. हा. रेशू, तुला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये ना? मग झालं तर इथून पुढे जर तो चुकूनही तुझ्याशी बोलायला किंवा तुला त्रास द्यायला आला तर त्याला आधी या वैदेहीशी भिडावं लागलं. मी आधी पण त्याला डेंजर फोडलं होतं. अगं खरंच. हीच माझी रेशू आहे. तिला मी किती मिस केलं माहितीये. म्हणून मी तुला सतत सांगत होते, मला खरं सांग, माझ्याशी बोल. मैत्री म्हणजे फक्त टाइमपास करणं, इथे तिथे भटकणं नाहीये ना. जर माझ्या रेशूला काही त्रास होत असेल तर तिची ढाल म्हणून मला उभं राहता आलं पाहिजे. रेशू, आय प्रॉमिस यू, तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या आयुष्यात कोणालाही येता येणार नाही. हा माझा शब्द आहे. त्याआधी त्याला माझ्याशी भिडावं लागेल. बघतेच कोणाची हिंमत होते मला भिडायची. रेशू, मगाशी आपला टॉपिक अर्धवट राहिला. बट आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. यार, तू फायनली एका मुलाला होकार दिलायस. तुझ्याशी आता बोलल्यानंतर ना इतकं हलकं वाटतंय ना. असं वाटतं ना माझ्या मनावरचं सगळं ओझं निघून गेलंय. व्हेरी गुड. ते सोड, मला सांग ना कसा आहे तो? त्याची पर्सनॅलिटी कशी आहे? असं डॅशिंग आहे, टॉल टाक हँड. हे सगळं मी तुला का सांगू? माझं लग्न होणार आहे त्याच्याशी, तुझं नाही काही.
कसली दगाबाज असशील ग. नाही आता तर भेटायलाच लागेल त्याला. त्याच्याशी कसं हेल्दी फ्लर्टिंग करता येईल ना. तू जाणून घ्यायला तुला यातलं काहीही करता येणार नाहीये का, कारण तो इथे नसतो ना. कुणाला असतो तो? रेशू, तू आता पुणेकर होणार आहेस? करणार नाही ना तिकडे जाऊन? नाही ग. बाय बाय. रेशू, त्याचा नंबर तेवढा पाठवशील ना तुझ्या. तर सॉरी. अरे बाप, ही तर कमालच झाली म्हणायची. आ नाही म्हणजे आम्ही बाजारात गेलो होतो सफरचंद घ्यायला, इथे तर डायरेक्ट खिराच गावला की. आता इकडे का आलायस? का आलायस इकडे? का तुम्हाला काय वाटतंय मी काय दिवसभर तुमच्याच मागे गिरट्या घालत फिरतोय? मला काय दुसरी कामं नाही? मला जरा रेशमता इकडे काम होतं, त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. चालेल ना बोललो तर? एक्सक्यूज मी. माझ्याकडे काय काम आहे? एक मिनिट इकडे तिकडे. मला कळलंय, मला सगळं कळलंय. तू नको काळजी करूच आता. तुझा भाऊ आलाय ना, तुझा भाऊ सगळं काही हँडल करणार. तू काळजीच नको करू. आता तुझी जबाबदारी माझ्या खांद्यावर. कोणी बी मध्ये येऊ दे, त्याच काय करायचं मी बघतो. तू फर्म राहा, हलू नकोस. कोणी काय बी सांगितलं डिसिजन बदलायचा नाही. बाकी सगळं मी बघतो. लक्षात ठेव, हा तुझ्या भावाचा शब्द आहे ना. आपला शब्द म्हणजे कळलंय ना तुला? हा, लक्षात ठेव. येतो मी, येतो. हलायचं नाही. कुणी काही सांगितलं तरी हलायचं नाही. हा, रेशू, नक्की काय म्हणायचं होतं या मवालीला? मला पण काहीच संदर्भ लागला नाहीये ग. पण वैदू, मला आता खूप टेन्शन येतंय. तू टेन्शन नको घेऊस. हा, मी आहे ना. यांना काय वाटतं, हे येतील काहीही बोलतील, आपण गप्प बसू. मी हँडल करेन त्याला. तेज प्रताप, तू जिथून सुरुवात करशील तिथेच मी शेवट करेन.